नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा आणि ईश्वर गप्पा मारत बसलेले असतात. अशोक मामा ईश्वरला म्हणतात, त्या पल्लवीची खूप आठवण येते रे ईश्वरा. भैरवी तिची धाकटी बहीण आहे, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. त्यावर ईश्वर म्हणतो, खरं आहे. कसं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. पण नाही, ही पोरगी हळूहळू मॅच्युअर्ड होईल. पण होईल. अशोक मामा म्हणतात, अल्लड आणि उद्धट यामध्ये फरक असतो ईश्वरा. मोठ्यांशी कसं वागावं याचे संस्कार आईवडील करतात. ते पुढे म्हणतात, एकीवर झाले आणि दुसरीवर नाही, असं कसं रे? ईश्वर म्हणतो, आता आपलेच मुलं बघा ना. आपण संस्कार केलेत, पण तरीही ते चुकीचे वागले. मग आपण केलेले संस्कार चुकीचे होते का? नाही ना. आपण फक्त प्रयत्न करू शकतो, बाकी आपल्या हातात काही नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, खरंय तुझं. आणि ते ईश्वरला म्हणतात, मी जरा फुलराणीकडे जाऊन येतो. त्यावर ईश्वर विचारतो, कशाला? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे फोन लागत नाही तिचा. 33 वेळा मी तिला काढून टाकली होती. 34व्या वेळा परत आली होती, पण आता परतच नाही आली रे ईश्वरा. आणि ते फुलराणीला बघायला निघतात. इकडे ठरल्याप्रमाणे अनीश कपडे धुवायला घेतो, पण कपडे धुता धुता मात्र वैतागून गेलेला असतो. इकडे संयमी आणि रियांश गप्पा मारत असतात. संयमी म्हणते, तो मेसेज मीच केला होता. त्यावर रियांश म्हणतो, आय नो. पुढे ती म्हणते, चल ना आपण प्रियाकडे पार्टी करूया आणि जरा चिल मारूया. त्यावर रियांश म्हणतो, मला नाही जमणार सारखं सारखं. त्यावर संयमी म्हणते, हे बघ मागच्या वेळेस पण तू डिच केलं होतंस हं. त्यावर रियांश म्हणतो, मी तुला रिझन सांगितलं होतं. मला तिच्यासोबतची लोकं नाही आवडत यार. त्यावर संयमी म्हणते, सोड ना यार. त्यावर रियांश म्हणतो, सोडलंच आहे मी. आणि तसंही मी तुला कुठं म्हणतोय तू नको जाऊस म्हणून, कारण तुला सांगून काही फायदा होणार नाही. आय नो. द थिंग इज मी येत नाही आणि दॅट्स फायनल. त्यावर संयमी म्हणते, हां ठीक आहे. रियांश म्हणतो, बाय द वे तुझे मी पैसे घेतले होते ते थोड्या दिवसात परत करतो हां. त्यावर संयमी म्हणते, चिल यार, नाही दिलेस तरी इट्स ओके. त्यावर रियांश म्हणतो, असं कसं? मी देणार आहे परत. त्यावर संयमी म्हणते, रियांश तू इतका ओल्डीसारखा का वागतो रे? म्हणजे त्या दिवशी मी प्रियाच्या फ्रेंड्सला भेटले, दे आर क्वाईट कूल. त्यावर रियांश म्हणतो, त्यांना नसतील टेन्शन्स, मला आहेत. त्यावर ती विचारते, आता कसलं टेन्शन? आणि रियांश म्हणतो, हे बघ मी एकदम साध्या घरातला, साध्या फॅमिलीतला साधा मुलगा आहे आणि मला पैसे कमवायचे. आता एज्युकेशन चालू आहे आणि जे काही चाललं आहे ते मॉम डॅडच्या पैशांवर चाललं आहे, त्यामुळे मी पैसे असे वेस्ट नाही करू शकत. त्यावर संयमी म्हणते, पण ते तर आपल्यासाठीच कमवतायत ना, मग खर्च केला तर काय प्रॉब्लेम आहे? त्यावर रियांश म्हणतो, काय बोलतीयस तू? त्यांना किती कष्ट घ्यावी लागतात, किती एफर्ट्स घ्यावी लागतात, यू नो राईट. त्यावर संयमी म्हणते, एक्झॅक्टली. त्यांना एफर्ट्स घ्यावी लागतायत ना, आपल्याला नाही. सो वी कॅन फन. सो तू आज येतोयस मला बाकीचं माहीत नाही. आणि तसंही इट्स अ हाऊस पार्टी, तिथे पैसे नाही द्यायचेत. डान्स, म्युझिक, गेम अँड फन्स. त्यावर रियांश म्हणतो, मला बोर होतं यार. त्यावर संयमी म्हणते, आय नो तुला नेहमीच बोर होतं. तसं पण तू घरी बसून काय करणार आहेस? मी तुला 8:30ला फोन करेल, मला माहीत नाही तू यायचं आहेस तर 8:30 वाजता रेडी राहा, ओके बाय. असं म्हणून संयमी तिथून निघून जाते. इकडे भैरवी लॅपटॉपवर तिचं काम करत असताना तिला फोन येतो आणि ती बोलू लागते, येस मीच कॉल केला होता एजन्सीला. हो, मला अर्जंट बेसिसवर मेड पाहिजे. प्लीज आज पाठवली तरी चालेल, आजच पाठवा रॅदर. तेवढ्याच अनीश तिथे येतो आणि ईशानला आवाज देतो. त्यावर ईशान म्हणतो, हा त्या कपड्यांच्या घड्या घालतो मी. त्यावर अनीश म्हणतो, हा ते करच, पण आजोबा कुठं आहेत? ते त्यांचा मोबाईल विसरून गेलेत. त्यावर ईशान म्हणतो, माहीत नाही. अनीश विचारतो, तू काय करतोयस एवढा मोबाईलवर? त्यावर ईशान म्हणतो, मी अभ्यास. त्यावर अनीश म्हणतो, फोनवर? त्यावर ईशान म्हणतो, काका हल्ली फोनवरच असतो अभ्यास. त्यावर अनीश म्हणतोय, उगाच शेंड्या लावू नकोस मला. त्यावर ईशान म्हणतो, अरे काका खरंच, आता बघ इराला चंदोबा घेऊन गेलाय ना, आता तो तिचा अभ्यास तिकडे घेत असेल. इकडे तू अभ्यास घे, नाहीतर मी एंट्रन्स एक्झाममध्ये फेल होईल. त्यावर अनीश म्हणतो, मला काही तुझा अभ्यास येत नाही इनफॅक्ट मला माझाच कधी अभ्यास जमला नाही. आणि अनीश ईशानला म्हणतो, एक काम कर, विचार तुझ्या मावशीला. आणि ईशान उठून भैरवीजवळ येतो आणि विचारू लागतो, माऊ माझा अभ्यास घे ना प्लीज, फक्त 1च तास, मी तुझा जास्त वेळ घेणार नाही प्लीज. त्यावर भैरवी म्हणते, ईशान अरे मी काम करतीये रे. त्यावर ईशान म्हणतो, तू सारखीच काम करत असते. त्यावर भैरवी म्हणते, हो मग नको का करू?
तुमच्या फीज कोण भरणार मग? त्यावर ईशान म्हणतो, आजोबा असं कधीच नाही करत. ते आमच्याशी खेळतात पण आणि फीज पण भरणार असं म्हणतात. त्यावर भैरवी म्हणते, त्यांना म्हणायला काय जातंय? त्यावर ईशान विचारतो म्हणजे? त्यावर भैरवी वैतागते आणि म्हणते, ईशान, अरे एक दिवस अभ्यास नाही केला तर काही होणार आहे का? त्यावर अनिश म्हणतो, एक मिनिट, तू चिडू नकोस त्याच्यावर. आपण एक काम करू, तू जेवणाचं बघ, मी त्याचा अभ्यास घेतो. हे ऐकल्यावर भैरवी म्हणते, जेवण? त्यावर अनिश म्हणतो, हो, पुन्हा बाहेरून मागितल्यावर त्रास होईल तुला. त्यावर ईशान म्हणतो, हां, हिरोला हिरोईनची काळजी वाटते हां. त्यावर अनिश म्हणतो, तू गब्बस हां, फटके खाशील. भैरवी म्हणते, मी बघते जेवणाचं. अनिश ईशानला म्हणतो, चल तुझा अभ्यास घेतो आज चल. आणि ते दोघं आत निघून जातात. भैरवी संयमीला कॉल करते. संयमी फ्रेंडसोबत गप्पा मारत असते. तेवढ्यात भैरवीचा कॉल येतो. ती म्हणते, थांबा 1 मिनिट. आणि ती कॉल उचलून विचारते, हां माऊ? भैरवी म्हणते, समा प्लीज घरी ये ना, मला तुझी मदत लागणार आहे. त्यावर संयमी म्हणते, माऊ मी माझ्या फ्रेंडसोबत आहे, येते थोड्या वेळात. त्यावर भैरवी म्हणते, समा अगं खरंच तुझी मदत लागणार आहे मला बाळा. त्यावर संयमी म्हणते, माऊ मी तुला सांगितलं ना येते थोड्या वेळात. आणि ती फोन कट करते. इकडे प्रिया म्हणत असते, आय एम टेलिंग यू हर प्रोफाईल इज जस्ट लाईक कायली. त्यावर संयमी म्हणते, इज इट? त्यावर प्रिया संयमीला म्हणते, सॅमी लेट्स डू वन थिंग, आपण तुझा हेअर कलर करूया, यू विल लुक स्मार्ट. तसंही आजकाल असं हेअरस्टायलिंग कोण करतं हां? त्यावर संयमी म्हणते, नाही नको, त्यांना ते आवडणार नाही. त्यावर प्रिया म्हणते, त्यांना? त्यांना? त्यावर संयमी म्हणते, अगं म्हणजे आजोबांना. त्यावर प्रिया म्हणते, कमॉन यार, त्यांचे हेअर कलर करायचे आहेत का? तुझे हेअर कलर करायचे आहेत, ओके? आपण ना तुझे मस्त हायलाईट्स करू, यू विल लुक हॉट. त्यावर संयमी म्हणते, इज इट? त्यावर प्रिया म्हणते, हां, एक बार ट्राय तो करना, नहीं पसंद आया तो अगली बार से मत करना, ओके? त्यावर संयमी विचारते, पण कसं काय, म्हणजे तुला करता येतं का? त्यावर प्रिया म्हणते, कम ऑन, आय नो एव्हरीथिंग. त्यावर संयमी म्हणते, अगं पण आता कुठे मिळणार ते, की घरी आहे तुझ्याकडे? त्यावर प्रिया म्हणते, पमी आंटी किती बोर आहेस गं तू, ते कलर्स ना कुठेही मिळतात. चल माझ्यासोबत, लेट्स गो. इकडे भैरवी किचनमध्ये जेवणाची तयारी करता करता ऑफिसचं कामही करत असते. तेवढ्यात तिचा फोन वाजू लागतो आणि ती फोनवर बोलते, येस सर, आय रिअली सॉरी, आय डिडंट चेक युअर मेसेज. या आय वॉज अ बिट ऑक्युपाईड, आय रिअली सॉरी. तेवढ्यात अनिश भैरवीला सांगायला येतो, मी जरा ATMमध्ये जाऊन येतो. आणि भैरवी घाईघाई म्हणते, सर आय विल गेट बॅक टू यू लेटर प्लीज. आणि ती फोन कट करून अनिशशी बोलू लागते. अनिश, अरे काय चाललंय, मी इथे मरमर मरतीये, सगळी कामं करतीये आणि तुम्ही सगळे बाहेर जाताय. त्यावर अनिश म्हणतो, चिल, तू पण जा ना मग. त्यावर भैरवी म्हणते, तू पण जा ना म्हणजे काय, मला पण जायचं आहे, 2 दिवस झाले मी कुठं गेली नाही आहे. त्यावर अनिश म्हणतो, अगं पण तुलाच बरं नाही, त्यात एवढं काम सुरू आहे तुझं. त्यावर भैरवी म्हणते, मला कंटाळा आला आहे, काम सुरू आहे, हे स्वयंपाक वगैरे करतीये आणि त्यात हे घर छोटं आहे, त्यात ऑफिसला जायचं आहे, मला कॉन्सन्ट्रेट करता नाही येते, मला नाही करायचं हे सगळं. त्यावर अनिश हसून म्हणतो, हे सगळं तूच ओढावून घेतलंयस. त्यावर भैरवीला राग येतो आणि ती म्हणू लागते, अनिश, तुझ्या बाबांनी जर वेळीच मुलांना माझ्याकडे पाठवलं असतं ना, तर ही वेळ नसती आली माझ्यावर. त्यावर अनिश म्हणतो, तुम्ही दोघं फक्त ब्लेम गेमच खेळा, सोल्युशन नाही काढायचे तुम्हाला. एनिवे मी जाऊन येतो, आल्यावर मदत करतो तुला, असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. इकडे संयमी हेअर कलर करून प्रियासोबत येत असते. तेवढ्यात ईशानचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि त्याला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणू लागतो, ताई तू कसली भारी दिसतीयेस. त्यावर प्रिया म्हणते, समवन इज लुकिंग रेड हॉट राईट. त्यावर संयमी म्हणते, पण मला भीती वाटते. आणि ती तिला विचारू लागते, प्री हा कलर जाईल ना नक्की? त्यावर प्रिया ईशानला म्हणू लागते, सी अपिअरन्स किती जरी बदलला तरी आपली पमी आंटी आतून तशीच आहे. आणि ती म्हणते, डोंट वरी बेब, दे आर टेम्पररी, लेट्स डू वन थिंग, स्टँड हिअर. त्यावर संयमी विचारते, कशाला? त्यावर ती म्हणते, सॅम तुझे पिक्चर्स क्लिक करायला बाबा. त्यावर ईशान म्हणतो, मी करू? त्यावर संयमी म्हणते, तिला काढू दे ना. आणि ते फोटोशूट करायला लागतात. प्रिया संयमीला म्हणते, अशी वर बघ. संयमी पोजेस देऊ लागते. त्यावर प्रिया म्हणते, हां परफेक्ट, आता ॲटिट्यूड. यांचं फोटोशूट चालू असताना अशोक मामा तिथे येतात. संयमीचे केस बघून अशोक मामांना धक्का बसतो. तिकडे फोटोशूट चालू असतं
प्रिया संयमीला म्हणते, आता बसून फोटो काढूया. आणि तिच्याजवळ जाऊन म्हणते, मी तुला एक गोष्ट सांगते, तुझमे वो बात है. त्यावर संयमी विचारते, वो बात म्हणजे? त्यावर ईशान म्हणते, हुशार हुशार म्हणते तुला हुशार. त्यावर संयमी म्हणते, हुशार तर मी आहेच. त्यावर प्रिया म्हणते, रिअली हुशार? काय हुशार यार, यू नो टिपिकल इंडियन लोक असेच बोलतात. आणि ती म्हणते, फक्त हुशार असून चालत नाही बेब, तू खुद को ना मेंटेन करना शुरू कर दे और थोड़ा एटीट्यूड ला. एक दिन ना तू सुपर मॉडेल जरूर बनेगी, नेम फेम अँड मनी. आणि ती म्हणते, आपण ना नेक्स्ट टाईम तुझे आयब्रोज पिअर्सिंग करू. त्यावर ईशान विचारतो, म्हणजे? त्यावर ती म्हणते, वेट आय विल शो यू. आणि ती मोबाईलमध्ये दाखवू लागते. त्यांची चाललेली ही सगळी गंमत अशोक मामा उभे राहून बघत असतात. तेवढ्यात ईशानचं लक्ष त्यांच्याकडे जातं. ईशानला त्यांना बघून भीती वाटू लागते आणि तो इशाराने संयमीला आणि प्रियाला सांगू लागतो, आजोबा आले. त्यांना काही समजत नसतं. ते म्हणतात, काय? त्यावर तो हळूच म्हणतो, आजोबा आलेत आजोबा. हे ऐकल्यावर संयमी अशोक मामांकडे बघते. त्यांना पाहिल्यावर सगळेजण उठून उभे राहतात. अशोक मामा त्यांच्याजवळ जाऊन विचारू लागतात, ही रंगरंगोटी करण्यामागचं कारण कळेल मला? त्यावर ईशान म्हणतो, ते आजकाल ट्रेंडिंग आहेत हे केस, म्हणून छान दिसत आहेत ना. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, तुला विचारलंय? आणि ते संयमीला विचारतात, ते छान दिसत आहेत असं तुलाही वाटतंय? त्यावर संयमी प्रियाकडे बघू लागते आणि म्हणते, हो मलाही वाटतंय. त्यावर अशोक मामा विचारू लागतात, लोक म्हणताय म्हणून वाटतंय की तुला स्वतःला वाटतंय? त्यावर संयमी म्हणते, नाही स्वतःलाच वाटतंय मला. त्यावर अशोक मामा म्हणतात, ती ईसाप्रीतीची गोष्ट माहिती आहे का तुला? त्यावर संयमी म्हणते, काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, इसापनीती. वेणूने सांगितल्याच असतील ना तुला त्यातल्या बऱ्याच गोष्टी. त्यावर संयमी म्हणते, त्याचा काय संबंध आहे इथे? अशोक मामा म्हणतात, सांगतो तुला, बस. आणि तिला ते बसायला सांगतात. अशोक मामा संयमीजवळ जाऊन बसतात आणि तिला म्हणू लागतात, आता ती गोष्ट आठव. एक ना कोल्हा असतो. त्याला ना जंगलात सिंहाचं कातडं सापडतं. तो ते अंगावर पांघरतो आणि जंगलात असा रुबाबात फिरायला लागतो. त्याला असं वाटतं की आपण खरोखरच सिंह आहोत. त्यावर प्रिया म्हणते, एक्सक्यूज मी ग्रँडपा, मला खरंच काहीच कळत नाही यातलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण तिला बरोबर कळालंय. आणि ते संयमीला विचारतात, हो ना संयमी? त्यावर संयमी शांत बसते. त्यावर प्रिया म्हणते, ओ कॉमन ग्रँडपा, डोंट स्कोल्ड हर. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी तिच्याशी बोलतोय, तुझ्याशी नाही, त्यामुळे तू मध्ये बोलायचं नाही. त्यावर ती म्हणते, ऑब्व्हियसली मी बोलणार, शी इज माय फ्रेंड. त्यावर अशोक मामा म्हणतात, फ्रेंड? आणि ते संयमीला विचारतात, ही तुझी फ्रेंड आहे संयमी? त्यावर संयमी म्हणते, हो. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग तिनं तुला सांगायला हवं होतं की अशी केसांची वाट लावू नकोस. आणि ते संयमीला म्हणतात, मी तुला परवा म्हणालो होतो की ती तुझी मैत्रीण नाही, तुझी शत्रू आहे. त्यावर प्रिया म्हणू लागते, ओ कमॉन यार ग्रँडपा, नॉट अगेन. तुम्ही ना ओल्ड फॅशन्ड आहे आणि ही आजकालची ट्रेंड आहे. आणि ती पुढे म्हणते, ॲक्च्युली हा ट्रेंड नाही आहे, त्याच्याही पुढे आहे. पण पमी आंटीला अचानक कल्चरल शॉक नको बसायला म्हणून मी एवढंच केलं आहे. त्यावर अशोक मामा विचारू लागतात, मग तुझ्या केसांवर का नाही केलं? हे ऐकून प्रियाला काहीच बोलता येत नसतं आणि ती म्हणू लागते, हां मी माझ्यावर पण केलं होतं. त्यावर अशोक मामा विचारतात, हो मग दिसत तर नाही आहे. आणि ते संयमीला म्हणू लागतात, जर आपली मैत्रीण एखादी गोष्ट स्वतः करत नाही आहे आणि ती आपल्याला करायला लावते, याचा अर्थ ती आपली मैत्रीण नाही आहे, कळलं? त्यावर संयमी खाली मान घालते. पुढे अशोक मामा म्हणतात, हे तुमचं फॅशन वगैरे याला माझा अजिबात विरोध नाही आहे, पण मूळचं सौंदर्य झुगारून तुम्ही हे कृत्रिम करतायत ना, त्याला माझा विरोध आहे. मुळात तुझे केस फार सुंदर आहेत संयमी, तुला हे असं करण्याची अजिबात काही गरज नाही आहे. त्यावर संयमी म्हणते, अहो टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे, वॉश केलं की जाईल हे. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो पण उद्या आणखी काही नवीन शोधशील, त्याचं काय? आज सिंहाचं कातडं पांघरलं, उद्या वाघाचं पांघरशील. पण कशामुळे आपलं नुकसान होतंय आणि कशामुळे नाही हे तुला कळायला हवं. हे जे तुझं काही चाललंय ना, त्याचा शेवट फारसा बरा नाही आहे. आणि आणखी एक, संयमी बाळा, खोटं आणि बनेल वागणाऱ्या माणसांपासून सावध राहा. आणि अशोक मामा घरात येऊन भैरवीला म्हणू लागतात, ए भैरवी, त्या संयमीकडे जरा लक्ष दे, केस रंगवलेत तिने.
त्यावर भैरवी म्हणते, ठीक आहे ना मग. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे असं म्हणून सोडून देता येत नाही भैरवी. आणि ते तिच्याजवळ बसून म्हणतात, हे बघ, मुलांना ह्या वयात स्वतःचं बरं वाईट कळतंच असं नाही. त्यांना त्याची जाणीव करून द्यावी लागते. त्यावर भैरवी म्हणते, मला नाही तसं वाटत. मी मुलांच्या इंटेलिजन्सवर जास्त विश्वास ठेवते. त्यावर अशोक मामा म्हणतात, इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय? फॅशन आणि ट्रेंड माहीत असणं म्हणजे इंटेलिजन्स? आपल्याला आयुष्यात करायचं काय आणि काय करायचं नाही हे कळणं म्हणजे इंटेलिजन्स. त्यावर भैरवी म्हणते, मग कळायचं तेव्हा कळेल, घाई काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, घाई आहे कारण या वयात घेतलेले निर्णय पुढे आयुष्याला आकार देतात. वाळूच्या कणासारखं आहे आयुष्य. खूप आहे खूप आहे असं म्हणता म्हणता आपल्या हातून कधी निसटून जातं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यावर भैरवी म्हणते, सारखी अक्कल शिकवली ना की त्यांना दुसऱ्यांच्याच मनासारखं वागावं लागेल. मग त्यांचं आयुष्य निसटून जाईल त्याचं काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, तू मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस. त्यावर ती म्हणते, मी शहाणपणा शिकवत नाही आहे. मला हेच म्हणायचं आहे की मुलांना वाढवण्याची माझी हीच पद्धत आहे. आणि ती अशोक मामांना म्हणू लागते, आपण कोणाची तरी एकच पद्धत ठेवायची का प्लीज? कारण ती नेहमी कन्फ्युज्ड राहतील. त्यावर अशोक मामा हसतात आणि म्हणू लागतात, तुझी पद्धत आणि तुझ्या पद्धतीने मुलांचं नुकसान झालं तर? त्यावर भैरवी हसून म्हणू लागते, तुमच्या दृष्टीने तुम्ही सोडून त्यांना कोणीही वाढवलं तरी त्यांचं नुकसानच राहणार आहे, हो ना? हे ऐकून अशोक मामा भैरवीकडे बघू लागतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.